नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Mpsc स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे पास्ट अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर शिकूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना कशी असते. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे नेमकं काय असतं, की पास्ट टू पास्ट रनिंग ॲक्शन जी असते, म्हणजे पास्ट टू पास्टमध्ये जी रनिंग ॲक्शन आहे तिचं डिस्क्रिप्शन आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करतो. आता एक याचं उदाहरण बघूयात. हॅड बीन प्लेइंग. तर याची वाक्यरचना जेव्हा करतो आपण त्यावेळी आपल्याला एक पास्टचे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. हॅड प्लस बीन आणि बिफोर घ्यायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय असतं. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पास्ट टू प्रेझेंट रनिंग ॲक्शन असते आणि याचं उदाहरण आहे हॅव ऑब्लिक हॅज बीन प्लेइंग. म्हणजे हॅव ऑब्लिक हॅज हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे प्रेझेंटसाठी आणि बीन प्लस बिफोर घ्यायचे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस कसं असतं ते बघूयात. फ्युचर परफेक्टमध्ये जी ॲक्शन असते ती ॲक्शन प्रेझेंट टू फ्युचर असते किंवा फ्युचर टू फ्युचर रनिंग ॲक्शन असते. कंटिन्युअस असल्यामुळे रनिंग ॲक्शन असतात आणि कंटिन्युअससाठी आपण बिफोर घेतो, परफेक्टसाठी बीन घेतो आणि फ्युचरसाठी विल हॅव किंवा शॅल हॅव घेतो. तर याचं उदाहरण असं होईल किंवा याची रचना अशी होईल, विल हॅव ऑब्लिक शॅल हॅव प्लस बीन प्लस ING. अशा प्रकारे आपल्याला समजले की पास्ट परफेक्टचा वापर किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा वापर आपण कसा करू शकतो किंवा ह्या ॲक्शन कुठे रनिंग असतात. पास्ट टू पास्ट ॲक्शन जर रनिंग असेल तर ती पास्ट परफेक्ट कंटिन्युअसची हे असते, वाक्यरचना असते आणि पास्ट टू प्रेझेंट रनिंग ॲक्शन जर असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असतो. प्रेझेंट टू फ्युचर किंवा फ्युचर टू फ्युचर रनिंग ॲक्शन असेल तर तो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. तर याची काही उदाहरणं बघूयात आपण. सचिन हॅड बीन प्लेइंग फॉर 11 हवर्स. आता या ठिकाणी स्पॅन आहे फॉर 11 हवर्स म्हणजे ही कंटिन्युअस ॲक्शन आहे आणि हॅड बीन प्लेइंग अशी वाक्यरचना आहे. तर हे एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल आहे नाम विल हॅव बीन वर्किंग फॉर मेनी डेज. फॉर मेनी डेज हा ड्युरेशन आहे, स्पॅन आहे. त्यामुळे विल हॅव बीन वर्किंग अशी वाक्यरचना आहे. तिसरं वाक्य आहे आय हॅड बीन स्टडिंग फॉर 7 इयर्स. फॉर 7 इयर्स हा पण स्पॅन आहे, ड्युरेशन आहे आणि वाक्यामध्ये हॅड बीन स्टडिंग आहे. तर हे वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. चौथं वाक्य बघूयात. आय शॅल हॅव बीन हेल्पिंग देम फॉर मेनी डेज. आता मेनी डेज म्हणजे हा पण स्पॅन आहे. तर या वाक्यामध्ये पण शॅल हॅव बीन हेल्पिंग अशी वाक्यरचना आहे. म्हणजे हे वाक्य पण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. अशा प्रकारे आपण याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. पहिले एक्झाम्पल हॅड बीन आहे म्हणजे हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. दुसरं वाक्य विल हॅव आहे म्हणजेच ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. तिसरं पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं आहे आणि चौथं पण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. तर अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय फरक असतो, त्याची वाक्यरचना कशी असते हे बघितलेलं आहे. आता यानंतर आपल्याला व्हर्ब म्हणजेच टेन्स दाखवतो आणि त्यावरनं फ्युचर एक्सप्रेशन्स वाक्याचं कसं असतं ते बघायचं आपल्याला किंवा एखादं वाक्य दिलं असतं तर त्यामध्ये फ्युचरचं एक्सप्रेशन कसं असतं ते बघायचं आपल्याला. तर आपण यावर काही उदाहरण बघूयात. पहिलं उदाहरण आहे आय मीट हिम आफ्टर 10 मिनिट्स. आता वाक्यामध्ये मीट आहे म्हणजे हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स दाखवतं. परंतु ज्यावेळी आपण त्याची मिनिंग बघतो किंवा त्याचा अर्थ बघतो, आय मीट हिम आफ्टर 10 मिनिट्स. आता मी त्याला 10 मिनिटानंतर भेटतो म्हणजे भेटणार आहे, आणखीन भेटलेला नाही आहे तो. म्हणून या वाक्यामध्ये एक्सप्रेशन जे आहे ते फ्युचर एक्सप्रेशन आहे. कधी-कधी वाक्यरचना ही प्रेझेंटमध्ये असते,
परंतु ती ॲक्शन फ्युचरमध्ये घडणारी असते. म्हणून अशी वाक्य फ्युचर एक्सप्रेस करत असतात. तर अशाच प्रकारची वाक्य आपण बघणार आहोत. तर दुसरं वाक्य बघूयात. दे आर सेंडिंग अ लेटर. आता सेंडिंग अ लेटर म्हणजे त्यांनी आणखी लेटर सेंड केलेले नाहीये, तो सेंड करत आहे. म्हणून आर सेंडिंग अशी वाक्यरचना कुठला टेन्स दाखवते? तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दाखवते. म्हणून हे पण वाक्य फ्युचर एक्सप्रेस करतं. परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंडिकेट्स फ्युचर एक्सप्रेशन. आता 3 वाक्य दिलेत आपल्याला. काऊ इट्स ग्रास, शुगर इज स्वीट, द स्कूल रिओपन्स ऑन ट्यूजडे. आता या 3 वाक्यामध्ये असं कुठलं वाक्य आहे की ते फ्युचर एक्सप्रेस करते? काऊ इट्स ग्रास म्हणजे गाय गवत खात आहे. शुगर इज स्वीट, साखर गोड आहे. आणि तिसरं जे वाक्य आहे, द स्कूल रिओपन्स ऑन ट्यूजडे. स्कूल कधी रिओपन्स होणार आहेत? ट्यूजडेला. म्हणजे ही वाक्यरचना फ्युचर एक्सप्रेसची आहे. अशा अशा प्रकारच्या ज्या वाक्यरचना असतात म्हणजे प्रेझेंटमध्ये असू शकतात आणि त्या फ्युचर एक्सप्रेस करत असतात. तर फ्युचर एक्सप्रेस करणारी उदाहरणं आपण बघूयात. त्यांनी विचारले, चूज नियर फ्युचर ॲक्शन. आता नियर फ्युचर ॲक्शन्सची वाक्यरचना कशी असते? तर ते आपल्याला शोधायचं आहे किंवा ते आपण बघूयात. पहिलं वाक्य आहे, दे विल प्ले इन अ हाफ अवर. दुसरं वाक्य आहे, दे प्ले इन अ हाफ अवर. तिसरं वाक्य आहे, दे आर प्लेइंग इन अ हाफ अवर. चौथं वाक्य आहे, दे विल बी प्लेइंग इन अ हाफ अवर. आता फ्युचर ॲक्शन बघायचे आपल्याला. फ्युचरचं वाक्य बघायचं नाहीये. त्यामुळे पहिलं वाक्य म्हणजे दे विल जे आहे ते चूक आहे. आणि शेवटचं वाक्य दे विल बी प्लेइंग इन अ हाफ अवर. ह्या दोन्ही वाक्यामध्ये फ्युचर टेन्स आहे. म्हणून ते काही नियर फ्युचर ॲक्शन नाहीये. नियर फ्युचर ॲक्शन ची जी वाक्यरचना असते ती प्रेझेंटमध्येच असते. आता या ठिकाणी 2 प्रेझेंटची वाक्य आहेत. दुसरं वाक्य दे प्ले इन अ हाफ अवर आणि तिसरं वाक्य म्हणजे सी वाक्य दे आर प्लेइंग इन अ हाफ अवर. आता या दोन्हीपैकी कुठलं फ्युचरच्या जवळ असतं? तर फ्युचर टेन्स जो असतो तो प्रेझेंटच्या नंतरचा असतो. आता प्रेझेंट आणि कंटिन्युअस या 2 वाक्यरचनेमध्ये कंटिन्युअसची जी वाक्यरचना असते ती फ्युचरच्या अगदी जवळ असते. म्हणून तिसरं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जी ॲक्शन फ्युचरकडे जात असते, ती म्हणजे प्रेझेंट टू फ्युचर जाते, ती वाक्यरचना नियर फ्युचर असते. त्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची. ॲक्शन विच गोज फ्रॉम प्रेझेंट टू फ्युचर ती वाक्यरचना नियर फ्युचर ॲक्शन असते. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शिकलोय, की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर कसा करायचा, एरर कशी फाइंड करायची, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर कसा करायचा आहे, कशा प्रकारची एरर फाइंड करायचे. तर आणि फ्युचर एक्सप्रेशन्स व्हर्बवरनं कशी ओळखायची आहे. अशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात आणि आपल्याला एरर फाइंड करता आले पाहिजेत. ओके. थँक यू.